रामराम शेतकरी मित्रांनो, कांद्याची टंचाई होणार. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये कांदा कमी पडू शकतो किंवा कांदा जास्त प्रमाणामध्ये सध्या शिल्लक आहे. असे 2 प्रश्न सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनामध्ये कालपासून आलेले आहेत. आता शेतकरी भोळे बाबडे आहेत, त्यांना माहित नाही की कांदा कमी पडणार आहे की कांदा जास्त होणार आहे. हे आपण थोड्या वेळ समजू की त्यांना माहित नाही, पण त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न का आलेले आहेत आणि कालपासूनच का आलेले आहेत या संदर्भामध्ये हा व्हिडिओ सविस्तरपणे मी आता बनवत आहे. आणि या संदर्भातच अतिशय महत्वाची माहिती कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना आपण थोड्या वेळामध्येच देणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की नेमका काय हा प्रकार आहे. तर मित्रांनो, त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना विनंती आहे, आपण माझा बळीराजा समर्थक म्हणून जॉईंट प्लॅन चालू केलेला आहे. त्याचं शुल्क 119 रुपये प्रति महिना असं आहे. आपण हा प्लॅन जॉईन करा. हा प्लॅन आपण जॉईन केल्यानंतर आपल्याला मी व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात आधी त्या व्हिडिओचा ऍक्सेस हा आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता वळूयात आपल्या आजच्या मेन विषयाकडे की कांदा कमी आहे की कांदा जास्त आहे. आता मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा पिकवतात आणि तो कांदा बाजारपेठेमध्ये आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे तो विक्री करतात. परंतु ज्या वेळेस सोशल मीडियावरती अशा काही बातम्या येतात त्यावेळेस मात्र त्या कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनामध्ये द्विधावस्था निर्माण होते की आता कांद्याचा भाव वाढणार की पडणार. आता कांद्याचे काही दिवसांनी आपल्याला जास्त पैसे होतील का, आज आपले कमी पैसे होऊ राहिलेत का, असे बरेच प्रश्न त्या शेतकरी मित्राच्या मनामध्ये येतात. कारणही तसंच असतं, सोशल मीडियावर आलेली बातमी. आता कांदा टंचाई येणाऱ्या 2 महिन्यामध्ये भासू शकते अशी बातमी जी काल आली. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी हे निरीक्षण नोंदवलं होतं आणि त्यांची ती बातमी सोशल मीडियावरती आली. त्यानंतर आणखी एक बातमी आली की केंद्र सरकार सणासुदीच्या काळामध्ये कांद्याचे दर वाढू नये त्यासाठी प्रयत्नशील आहे, बफर स्टॉक करत आहे. आणि तो बफर स्टॉक कधी बाहेर काढायचा, कसा तो कांदा विकायचा, या संदर्भात ती बातमी सविस्तर होती. आणि या 2 बातम्या आल्या. एक बातमी आली की कांदा कमी पडणार आहे, दुसरी बातमी येते की सरकार कांद्याचे दर वाढू नये म्हणून बफर स्टॉक करत आहे. मग त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय समजायचं? कांद्याचा भाव काही दिवसांनी वाढणार आहे की कमी होणार आहे, कांदा कमी पडणार आहे की जास्त होणार आहे? मग या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचे मन हे विचलित होतं. आणि या सगळ्या प्रकरणावर आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी भूमिका मांडली की कांदा मुबलक प्रमाणात आहे, कांदा कमी पडेल अशी परिस्थिती सध्याची नाही, पण कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी केंद्र सरकार जर प्रयत्नशील असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं स्टेटमेंट त्यांनी दिलं. त्यांनी काय सांगितलं की कांदा आहे. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं म्हणणं आहे की कांदा कमी पडू शकतो. यांनी सांगितलं कांदा आहे. मग आता जे स्टेटमेंट दिल्या जातं, आता मी आपल्या समोर बसलो आहे, मी जर आपल्याला सांगितलं की कांद्याचा दर येणाऱ्या 1 महिन्यानी खूप वाढणार आहे, खूप कांद्याचे पैसे होणार आहेत, मग मी आपल्याला हे जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट त्या स्टेटमेंट दिल्यामुळे समोर नेमका त्याचा काय परिणाम होणार आहे हे मी पाहिलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम हा कांदा उत्पादकांना भोगावा लागेल किंवा त्यांचा फायदा होईल. माझं काय जाणार आहे तर काहीच नाही. मग कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी विचार करून कोण काय स्टेटमेंट करत आहे, कोण काय सांगत आहे
आणि ते कशामुळे सांगत असेल याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सांगतात की कांदा आहे. आता त्या स्टेटमेंटच्या मागे त्यांचं मत असं असावं की आपण जर आज म्हणलं कांदा नाही, कांदा कमी पडणार आहे, सरकार आजच तयारीला लागेल, कांदा निर्यात बंदी करा किंवा कांद्याचा साठा किती आहे त्यावर निर्बंध कसे लावता येतील यासाठी प्रयत्न करा. अशा सगळ्या गोष्टी पाहून काही स्टेटमेंट हे केले जातात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी मात्र अगदी सावध राहिलं पाहिजे. कोण काय सांगतंय, कोण काय म्हणतंय ते सगळं पहा. परंतु आपल्याला आपला कांदा पिकवण्यासाठी खूप कष्ट आपण घेतलेले आहे आणि तो कांदा कसा विकायचा आहे ते आपण ठरवा, कधी विकायचा आहे ते आपण ठरवा. बाजारपेठेचा अभ्यास करा. बाजारात सध्या आवक किती आहे, कांद्याचं जे काही बाजारपेठेमध्ये इतर बाजारपेठेमध्ये भाव काय चालू आहेत या सगळ्याचा अभ्यास करून आपला कांदा नेमका किती दिवस टिकणार आहे, मग आपण तो किती दिवस टिकणार आहे त्याची टप्पेवारी करा. त्या टप्प्याटप्प्याने तो कांदा विकला तर बाजारातही आवक होणार नाही, गर्दी होणार नाही आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा सुरळीत चालला तर भावही स्थिर राहील, भावही चांगला मिळेल. पण आपण जर असं म्हणलं की 2 महिन्यांनी जर आपण म्हटलं आता 2 महिन्यांनी कांदा कमी पडणार आहे, टंचाई होणार आहे आणि मग सगळ्यांनी 2 महिन्यांनी कांदा जर बाजारात आणला तर त्यावेळेस भरपूर कांदा बाजारात उपलब्ध होईल, मग कसा भाव मिळेल. त्यामुळे आपणच आपल्या कांदा विक्रीचं नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला फायदा हा मिळतो. आमचा जर म्हटलं आता माझं युट्यूब चॅनल आहे, माझा कसला अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा की कांदा आज विका, उद्या विका, परवा विका. तो तुमचा आहे, तुम्ही खूप कष्टाने तो पिकवलेला आहे, त्याचे 2 पैसे झाले तर ते तुम्हाला उपयोगी येणार आहे. त्यामुळे तो कांदा कधी विकायचा आहे तो निर्णय मात्र आपण आपला घ्या. हे मी आपल्याला प्रत्येक वर्षी ऑन स्क्रीन सांगत असतो आणि या वर्षीही सांगतोय. या वर्षीच तसं गणित जर पाहिलं तर भाव कमी होण्याचे चान्सेस यावर्षी कमी आहेत. परंतु बाजार आहे, बऱ्याच साऱ्या घटकांवरती तो अवलंबून असतो. त्यामुळे बाजार कमी जास्त हे होत असतात. अशातच आपण आपल्या कांदा विक्रीचं नियोजन टप्प्याटप्प्याने केलं तर आपले पैसे हे नक्कीच होतील. आपल्या कांद्याची साठवण, टिकवण क्षमता, साठवणीतली कशी आहे हेही आपण हाताळणं महत्वाचं आहे. आणि जसं की आता आपण पाहिलं की दरवर्षी एकादशीला कांद्याचे भाव चांगले राहत असतात. यावर्षी एकादशीला आपण पाहतोय की थोडासा बाजार स्थिरावलेला आपल्याला दिसून येत आहे. जास्त काही भाव वाढताना दिसून येत नाहीत. परंतु जर जून महिन्याचा विचार केला तर त्या तुलनेत भाव बरे आहेत, खूप कमी येत असं काही नाही, परंतु खूप जास्त येत असंही काही नाही. त्यामुळे मात्र कोणी काही स्टेटमेंट करतंय त्याकडे आपण चाणक्य बुद्धीनं पहा, कोण कशामुळे काय म्हणत असेल आणि कांदा विक्रीचं योग्य असं नियोजन आपण करा. आणि आपण पाहतोय की यावर्षी कांदा बऱ्या प्रमाणामध्ये सध्या बाजारात दाखल होत आहे. असा जर टप्प्याटप्प्याने कांदा विक्री नियोजन चालू राहिलं तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यताही आहे. त्यामुळे काही कांदा चांगल्या दरासाठी ठेवा, काही अशातही विका. असं एक प्रामाणिक मत माझं आहे. परंतु हे फक्त माझं मत आहे. कांदा कधी विकायचा आहे हे नक्की आपण आपलं ठरवा. आणि मी जी आपल्याला ही माहिती दिली ती माहिती आपल्याला योग्य वाटली का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि सविस्तर आणखी एखाद्या विषयावर आपल्याला व्हिडिओ लागत आहे का तेही नक्की टाका. आपल्यासाठी माझा बळीराजा कधीही तत्पर आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.